विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वीच्या अर्थशास्त्रातील निर्देशांक म्हणजेच इंडेक्स नंबर या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। हे व्हिडिओ सबस्क्राइब करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा सर्वांना उपभोग घेता येईल। तर पाहू आपण निर्देशांक म्हणजे काय। निर्देशांक म्हणजे काय। जग परिवर्तनशील आहे। कधी काही वस्तूंच्या किमती कमी होतात तर काही वस्तूंच्या किमती वाढतात। कधी काही वस्तूंचे उत्पादन वाढते तर काहींचे कमी होते। अशा प्रकारे मजुरांची मजुरी, पैशाची खरेदी शक्ती, आयात निर्यात इत्यादीत सतत चढउतार होत असतात। या चढउतारांचे मापन करण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग केला जातो। निर्देशांक हे अर्थशास्त्रातील सर्वाधिक वापरले जाणारे साधन आहे। सर्वप्रथम इटालियन प्रसिद्ध सांख्यिक जी.आर. कार्ली यांनी 1774 मध्ये पैशाच्या क्रयशक्तीचे मापन करण्यासाठी म्हणजे खरेदी शक्तीचे मापन करण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग केला होता। म्हणजे सुरुवातीला केवळ किंमत पातळीमधील बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग केला जात होता, पण अलीकडे औद्योगिक व शेती उत्पादने, राहणीमान, भागभांडवल, बाजारातील किमती, बेकारी, आयात निर्यात इत्यादी घटकासह विविध क्षेत्रातील कल मोजण्यासाठी या निर्देशांकाचा उपयोग केला जात आहे। म्हणून निर्देशांकाला आर्थिक वायुभारमापक असे म्हणतात। तर हे निर्देशांक म्हणजे काय। निर्देशांकाचा सर्वसमावेशक आणि व्यापक अर्थ आपल्याला निर्देशांकाच्या व्याख्येवरून स्पष्ट होईल। म्हणून निर्देशांकाच्या काही आपण अर्थतज्ञांनी दिलेल्या एक प्रमुख 2 व्याख्यांचा अभ्यास करू। पहिली व्याख्या आहे, निर्देशांक ही संख्यांची अशी शृंखला आहे की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते। ही व्याख्या आहे क्रॉकस्टन आणि कावडन आणि क्रॉकस्टन यांनी या व्याख्येतून असं स्पष्ट केले आहे की निर्देशांक ही संख्यांची अशी शृंखला आहे, म्हणजे अशी साखळी आहे की जिच्या आधारे काळ म्हणजे 2 भिन्न काळातील व स्थान म्हणजे 2 भिन्न स्थानातील, काळ म्हणजे आपला 2010 म्हणजेच मूळ वर्ष, चालू वर्ष म्हणजे 2020 या 2 भिन्न काळात, म्हणजेच स्थान म्हणजे 2 भिन्न स्थान, एक मुंबई आणि दुसरे कलकत्ता, या 2 भिन्न स्थानातील यांच्या पदमालेतील बदलाचे मापन आपल्याला निर्देशांकाद्वारे करता येते किंवा बदलाचे मापन आपण निर्देशांक करू शकतो। म्हणजे स्थान आणि काळ या दोहोत झालेल्या बदलाचे मापन निर्देशांकाद्वारे केले जाते। दुसरी व्याख्या पाहू आपण, भौगोलिक स्थान, वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये म्हणजे उत्पन्न व व्यवसाय इत्यादींच्या सापेक्ष बदलासाठी वापरलेले सांख्यिकीय साधन म्हणजे निर्देशांक होय। ही स्पाइगेल यांची व्याख्या आहे। स्पाइगेल यांनी आपल्या व्याख्येत असं स्पष्ट केलं आहे की भौगोलिक स्थान म्हणजे 2 भिन्न स्थान आणि 2 भिन्न वेळ म्हणजेच काळ, मूळ वर्ष आणि चालू वर्ष या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये म्हणजे उत्पन्न व व्यवसाय इत्यादींच्या सापेक्ष बदलासाठी वापरलेले सांख्यिकीय साधन म्हणजे निर्देशांक होय। म्हणजे 2 भिन्न काळात उत्पन्नात झालेला बदल किंवा 2 भिन्न काळात व्यवसायात झालेला बदल म्हणजेच आधार वर्ष आणि चालू वर्ष या 2 भिन्न काळामध्ये एखाद्या व्यवसायात झालेला बदल आपण निर्देशांकाद्वारे मोजतोय किंवा एखाद्या उत्पन्नात 2 भिन्न काळात एखाद्या व्यक्तीच्या किंवा राष्ट्राच्या उत्पन्नात झालेल्या सापेक्ष बदलासाठी वापरलेलं सांख्यिकीय साधन म्हणजे निर्देशांक होय। थोडक्यात निर्देशांक म्हणजे 2 भिन्न काळातील एखाद्या घटकात झालेला बदल मोजण्यासाठीचे सांख्यिकीय साधन म्हणजे निर्देशांक होय। तर पाहू आपण या व्याख्येवरून निर्देशांकाच्या काही बाबी स्पष्ट होतात। तर ते निर्देशांकाच्या त्या बाबी म्हणजेच निर्देशांकाची वैशिष्ट्ये आहेत। तर इथं आपण निर्देशांकाच्या वैशिष्ट्याचा अभ्यास करू। निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे। नंबर 2, निर्देशांक हे सरासरी काढण्याचे एक विशिष्ट साधन आहे आणि ते शेकडेवारी काढण्यास उपयुक्त ठरते। नंबर 3, एका विशिष्ट काळात किंवा 2 भिन्न काळात म्हणजे 2010 आणि 2020 म्हणजे आधार वर्ष आणि चालू वर्ष या 2 भिन्न काळात किंवा 2 भिन्न स्थानात म्हणजेच दिल्ली आणि मुंबई या 2 भिन्न स्थानात एक किंवा जास्त संबंधित चलाचे परिमाण म्हणजे किंमत व नगसंख्या मोजण्यासाठी निर्देशांक या सांख्यिकीय साधनाचा उपयोग होतो। नंबर 4, जो निर्देशांक एका चलाच्या साहाय्याने मोजला जातो त्याला एकीकृत निर्देशांक म्हणतात। याउलट जो निर्देशांक चलाच्या गटापासून तयार केला जातो त्याला संयुक्त निर्देशांक असे म्हणतात। हे सर्व निर्देशांकाची वैशिष्ट्ये आपण पाहत आहोत। 5वं वैशिष्ट्य आहे, निर्देशांक हा चालू वर्षासाठी तयार केला जातो।
आणि नंबर 6, ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्याला मूळ वर्ष म्हणतात किंवा यालाच आधार वर्ष म्हणतात किंवा यालाच बेस इयर म्हणतात. तर ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्याला मूळ वर्ष किंवा आधार वर्ष म्हणतात आणि या वर्षाला गृहीत धरून चालू वर्षाच्या किमतीनुसार निर्देशांक काढला जातो. नंबर 7, मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक हा नेहमी 100 गृहीत धरला जातो. मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक हा नेहमीच 100 गृहीत धरला जातो आणि त्यानुसार चालू वर्षातील मूल्याप्रमाणे मोजला जातो. चालू वर्षातील मूल्याप्रमाणे हा निर्देशांक मोजला जातो. त्यानंतर अर्थव्यवस्थेतील 10 आहे, अर्थव्यवस्थेतील कल व बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो म्हणून त्याला आर्थिक क्रियांचे वायुभारमापक असेही म्हणतात. त्यानंतर 11 आहे वैशिष्ट्य, निर्देशांक हा आर्थिक घटकातील बदलाचे मापन करणारा एक दर्शक आहे. आणि त्यानंतर निर्देशांकाच्या वैशिष्ट्यामध्ये एक सूत्र आहे, निर्देशांक काढण्यासाठीचं सूत्र आहे, म्हणजेच P01 म्हणजेच किंमत निर्देशांक बरोबर आहे समेशन P1 डिवायडेड बाय समेशन P0. समेशन P1 भागिले समेशन P0 गुणिले 100. म्हणजेच P01 म्हणजेच आपला किंमत निर्देशांक बरोबर आहे समेशन P1. समेशन म्हणजेच बेरीज, कशाची बेरीज? पीची, किंमतीची. कोणत्या किमतीची? 1 म्हणजे चालू किमती, P1 म्हणजे चालू किमतीची बेरीज भागिले समेशन P0 म्हणजेच चालू वर्षातील किमतीची बेरीज भागिले मूळ वर्षातील किमतीची बेरीज. समेशन P0 म्हणजे मूळ वर्ष किंवा आधार वर्षाच्या किमतीची बेरीज गुणिले 100. अशा पद्धतीनं या सूत्राद्वारे निर्देशांक काढला जातो. अशा पद्धतीनं आपण निर्देशांक म्हणजे काय, निर्देशांक कसा काढला जातो, निर्देशांकाचं सूत्रही आपण इथं बघितलेलं आहे. यानंतर पाहू आपण निर्देशांकाचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत त्या वेगळ्या प्रकारांचा आपण इथं अभ्यास करू. निर्देशांकाचे प्रकार पाहू आपण. तर निर्देशांकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर प्रामुख्याने निर्देशांकाचे 4 प्रकार आहेत. एक किंमत निर्देशांक, दुसरा संख्यात्मक निर्देशांक, तिसरा मूल्य निर्देशांक आणि चौथा विशिष्ट हेतू निर्देशांक. तर यामध्ये पहिला प्रकार आहे, सर्वप्रथम पाहू आपण किंमत निर्देशांक. किंमत निर्देशांक म्हणजे काय पाहू आपण. किंमत निर्देशांक हे वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करते. म्हणजे वस्तूच्या किमतीत झालेल्या बदलाचे मापन या किंमत निर्देशांकाद्वारे केले जाते. म्हणजेच दोन भिन्न काळात वस्तूच्या किमतीत झालेल्या बदलाचे मापन आपण किंमत निर्देशांकाद्वारे करीत असते किंवा दोन भिन्न कालावधी दरम्यान किमतीच्या पातळीची यामध्ये तुलना केली जाते. तर किंमत निर्देशांक प्रामुख्याने त्याचे 2 उपप्रकार आहेत. एक आहे घाऊक किंमत निर्देशांक आणि दुसरं आहे किरकोळ किंमत निर्देशांक. घाऊक किंमत निर्देशांक आणि किरकोळ किंमत निर्देशांक. घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे घाऊक बाजारातील सर्वसाधारण किंमत पातळी या निर्देशांकाने मोजली जाते. पैशाच्या खरेदी शक्तीतील सर्वसाधारण बदल त्याने दर्शविले जाते. दुसरा आहे किरकोळ किंमत निर्देशांक. म्हणजे याच किंमत निर्देशांकामध्ये दुसरा एक प्रकार किरकोळ किंमत निर्देशांक म्हणजे रिटेल प्राइस इंडेक्स नंबर. तर विविध वस्तूंच्या किरकोळ किमतीतील बदल या निर्देशांकाद्वारे पूर्णपणे मोजले जातात. उदाहरणार्थ सुरक्षित किंमत निर्देशांक, उपभोक्ता किंमत निर्देशांक. अशा पद्धतीनं हे किंमत निर्देशांक आहे. म्हणजे किमतीतील दोन भिन्न काळात एखाद्या वस्तूच्या किमतीत झालेला बदल या किंमत निर्देशांकाद्वारे मोजला जातो. नंबर 2 संख्यात्मक निर्देशांक. संख्यात्मक निर्देशांक म्हणजेच याला आपण प्रमाणबद्ध निर्देशांक असंही म्हणतोय. अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल याद्वारे मोजले जातात. उदाहरणार्थ कृषी उत्पादन, औद्योगिक उत्पादनाच्या परिमाणात काही कालावधीत झालेला बदल किंवा दोन भिन्न काळामध्ये वस्तूच्या उत्पादनात झालेले बदल मोजण्यासाठी आपण संख्यात्मक निर्देशांकाचा उपयोग करतोय किंवा दोन भिन्न काळात एखाद्या वस्तूच्या उत्पादनात झालेला बदल संख्यात्मक निर्देशांकाद्वारे मोजला जातो. नंबर 3 मूल्य निर्देशांक. मूल्य म्हणजे काय? वस्तूचे मूल्य म्हणजे किंमत व परिमाण. वस्तूचे मूल्य म्हणजे किंमत व परिमाण म्हणजेच क्वांटिटी. P = Q म्हणजेच कशाचा गुणाकार?
किंमत व परिमाण यांचा गुणाकार म्हणजे त्या संबंधित वस्तूचं मूल्य आहे. अशा पद्धतीने आपण वस्तूचं मूल्य काढतोय. त्यानंतर मूल्य निर्देशांक हा चलाच्या मूल्यातील दोन भिन्न काळातील बदलाचे रुपयाच्या स्वरूपात, दोन भिन्न काळातील वस्तूच्या मूल्यातील म्हणजे रुपयाच्या स्वरूपात म्हणजेच पैशाच्या स्वरूपात मोजमाप करतो. हा निर्देशांक किंमत आणि परिमाण या दोहोतील बदलांचे एकत्रीकरण करतो, त्यामुळे तो अधिक महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे मूल्य निर्देशांक म्हणजे दोन भिन्न काळामध्ये वस्तूच्या मूल्यातील झालेला बदल म्हणजेच पैशाच्या स्वरूपात, वस्तूचं मूल्य हे पैशाच्या स्वरूपात दोन भिन्न काळामध्ये म्हणजे आधार वर्ष आणि चालू वर्ष या दोन भिन्न काळात एखाद्या वस्तूच्या मूल्यात झालेल्या बदलाचे मापन आपण मूल्य निर्देशांकाद्वारे करीत असतोय. नंबर 4 विशिष्ट हेतू निर्देशांक. विशिष्ट हेतू निर्देशांक म्हणजे काही विशिष्ट हेतूने निर्देशांक तयार केले जातात. म्हणजे एका हेतूसाठी तयार केलेला निर्देशांक हा दुसऱ्या हेतूसाठी आपल्याला वापरता येत नाही. म्हणजे निर्देशांक हा सर्वसमावेशक नसतोय, तर तो एका विशिष्ट हेतू निर्देशांक असतोय. म्हणजे एखाद्या हेतूसाठी तयार केलेला निर्देशांक दुसऱ्या हेतूसाठी वापरता येत नाही. म्हणजे केवळ एकाच हेतूसाठी या निर्देशांकाचा उपयोग होत असतोय. याला आपण विशिष्ट हेतू निर्देशांक असे म्हणतोय. काही विशिष्ट हेतूने हे निर्देशांक तयार केले जातात. उदाहरणार्थ आयात निर्यात निर्देशांक, श्रम उत्पादकता निर्देशांक, शेअर किमतीचा निर्देशांक, कामगारांच्या राहणीमान खर्चाचा निर्देशांक आणि आयात निर्यात निर्देशांक इत्यादी वेगवेगळ्या हेतूनुसार आपण वेगवेगळा निर्देशांक तयार करीत असतोय. मग अशा पद्धतीने निर्देशांकाचे हे प्रकार झाले. किंमत निर्देशांक म्हणजे दोन भिन्न काळातील एखाद्या वस्तूच्या किमतीत झालेला बदल आपण किंमत निर्देशांकाद्वारे पाहत असते. दुसरा संख्यात्मक निर्देशांक म्हणजे दोन भिन्न काळात एखाद्या वस्तूच्या उत्पादनात झालेल्या बदलाचं मापन संख्यात्मक निर्देशांकाद्वारे केलं जाते. नंबर 3 मूल्य निर्देशांक म्हणजे दोन भिन्न काळातील एखाद्या वस्तूच्या मूल्यात झालेल्या बदलाचं मापन मूल्य निर्देशांकाद्वारे केलं जाते. विशिष्ट हेतू निर्देशांक म्हणजे एखाद्या हेतूसाठी तयार केलेलं निर्देशांक हे दुसऱ्या हेतूसाठी आपल्याला वापरता येत नाही, तर त्याला विशिष्ट हेतू निर्देशांक असं म्हणतात. त्यानंतर पाहू आपण निर्देशांकाचे महत्त्व. आता पहा, निर्देशांक हे अर्थव्यवस्थेतील आर्थिक वायुभार मापक आहे. निर्देशांक हे आर्थिक विश्लेषणाची अनिवार्य साधने आहेत. तर या निर्देशांकाचे महत्त्व आपल्याला या बाबीवरून किंवा या घटकावरून आपल्याला लक्षात येतील. निर्देशांकाचे महत्त्व. निर्देशांक हे आपल्या अर्थव्यवस्थेतील बदल मोजण्याचं सर्वोत्तम दोन भिन्न काळातील बदल मोजण्याचं सर्वोत्तम साधन आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये निर्देशांकाला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. तर या काही बाबीवरून आपल्याला निर्देशांकाचे महत्त्व लक्षात येतील. नंबर 1 निर्देशांकाचे महत्त्व. नंबर 1 आहे आर्थिक धोरण ठरविण्यासाठी. म्हणजेच निर्देशांक हे धोरण निर्मात्यांना आपलं योग्य आर्थिक धोरण तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे प्रदान करीत असतोय. जसे कृषी धोरण, औद्योगिक धोरण, मजुरीचे निर्धारण व महागाई भत्ता इत्यादी. म्हणजे मजुरीचे निर्धारण करणे किंवा औद्योगिक धोरण ठरवणे म्हणजे शासन काय करत असते, असे धोरण निश्चित करत असतात. तर हे धोरण निश्चित करत असताना, कोणत्या एखाद्या घटकाचं धोरण निश्चित करत असताना निर्देशांक हे मार्गदर्शन करीत असतो किंवा निर्देशांकाची बरीच मदत सरकारला होत असते. नंबर 2 कल व प्रवृत्तीचा अभ्यास. उत्पादन, किंमती, निर्यात, आयात आणि आयात किंवा रोजगार इत्यादी आर्थिक चलातील बदल मोजण्यासाठी निर्देशांक हे व्यापकपणे वापरले जातात. उदाहरणार्थ गेल्या 5 वर्षापासून किंवा गेल्या 10 वर्षापासून औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक तपासून आपण महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढू शकतोय आणि त्या आधारे निष्कर्ष काढतोय आणि त्या आधारे औद्योगिक उत्पादनात वाढ झाली का घट झाली याचा अभ्यास आपण या निर्देशांकाद्वारे करीत असतोय किंवा औद्योगिक उत्पादनात वाढ आणि घट झाली हे निर्देशांकाद्वारे दर्शविले जाते. त्यानंतर आहे 3रा घटक भविष्यकालीन किंमत. निर्देशांकाचं महत्त्व म्हणजेच भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोन्ही काळातील विश्लेषणाच्या आधारे आर्थिक घडामोडीतील अंदाज व्यक्त करण्यासाठी निर्देशांक उपयोगी ठरतोय. उदाहरणार्थ उपलब्ध माहितीच्या
उपलब्ध माहितीच्या आधारे आयात आणि निर्यातीशी संबंधित भविष्यातील अंदाज आपल्याला व्यक्त करता येतो. भविष्यातील अंदाजावरून योग्य निर्णय घेण्याचे मार्गदर्शन आपल्याला या निर्देशांकामुळे मिळत असते. त्यानंतर चौथा घटक आहे किंवा चौथं महत्त्व आहे चलनवाढीचे मोजमाप. निर्देशांकाचा वापर वेळोवेळी होणाऱ्या किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी केला जातो. तो सरकारला महागाई विरुद्ध योग्य उपाययोजना करण्यास मदत करते किंवा मदत होते. त्यानंतर पाचवं आहे महत्त्व आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यास मदत. म्हणजे देशामध्ये देशातील चलन फुगवटा म्हणजेच भाववाढ कमी करणे म्हणजे मूळ माहितीची तडजोड करणे होय. उदाहरणार्थ निर्देशांकाच्या साहाय्याने किंमत बदल वेतन बदल यांच्याशी तडजोड केली जाते. यामुळे आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात स्थिर किमतीला सादर करण्यास मदत होते. मग अशा पद्धतीनं हे निर्देशांकाचे महत्त्व या बाबीवरून आपल्याला लक्षात आलेच असेल. यानंतर प्रत्यक्षात निर्देशांक कसा तयार केला जातो तर निर्देशांकाच्या त्या पायऱ्या किंवा निर्देशांकाचे ते टप्पे किंवा निर्देशांक तयार करण्यासाठी ज्या टप्प्यातून आपल्याला जावं लागते त्या टप्पे किंवा त्याला आपण म्हणतोय निर्देशांकाची रचना. पाहू आपण निर्देशांकाच्या रचनेमध्ये म्हणजे प्रत्यक्षात निर्देशांक कसा तयार केला जातो. आपण निर्देशांक म्हणजे काय हे ते सर्व काही बघितलंय. आता प्रत्यक्षात आपल्याला निर्देशांक तयार करण्यासाठी आपण बसलो तर निर्देशांक तयार करत असताना आपल्याला कोणत्या पायऱ्यांनी आपल्याला जावं लागते किंवा निर्देशांक तयार करत असताना कोणकोणत्या बाबी किंवा कोणकोणते टप्पे किंवा कोणकोणत्या पायऱ्यातून आपल्याला जावं लागते तर ती आपण पाहू. निर्देशांकाची रचना तर सर्वप्रथम निर्देशांक तयार करत असताना सर्वप्रथम आपल्याला हेतू निश्चित करावा लागतो. म्हणजे कोणत्या वस्तूसाठी आणि कोणासाठी हा निर्देशांक आपल्याला तयार करावयाचा आहे किंवा कोणत्या हेतूसाठी आपल्याला निर्देशांक तयार करावयाचा आहे हे निश्चित करावं लागते. जसे उदाहरणार्थ आपल्याला कामगारांच्या राहणीमानाच्या खर्चाचा अभ्यास करावयाचा असेल तर तो सर्वप्रथम आपल्याला कामगारांच्या राहणीमानाचा हेतू जो आहे डोळ्यासमोर ठेवून बाकीचं पुढचे प्रोसेस करावं लागते. म्हणजेच निर्देशांक तयार करण्यापूर्वी हेतू निश्चित करणे आवश्यक असते. त्याप्रमाणे आवश्यक माहिती आपल्याला जमा करावी लागते. उदाहरणार्थ घाऊक किमतीचा निर्देशांक तयार करावयाचा असेल तर किरकोळ किमतीचा निर्देशांक लक्षात घेऊन चालणार नाही. त्यानंतर निर्देशांकाच्या रचनेमधला दुसरा टप्पा किंवा दुसरी पायरी आहे मूळ वर्षाची निवड. मूळ वर्ष त्यालाच आपण आधार वर्ष असे म्हणतोय किंवा याला बेस इयर किंवा पायाभूत वर्ष सुद्धा आपण असे म्हणतोय. मूळ वर्ष हा 100 गृहीत धरला जातो. निर्देशांकाचा संबंध 2 कालखंडाशी असतो. चालू वर्षाचा मूल्य निर्देशांक कोणत्या तरी वर्षाच्या मूल्यावर आधारलेला असतो. त्यालाच आपण मूळ वर्ष किंवा आधार वर्ष किंवा बेस इयर असे म्हणतोय. आधार वर्षातील किमती 100 समजून चालू वर्षाचे मूल्यानुपात काढतात. आधार वर्षाची निवड अतिशय विचारपूर्वक करावी लागते कारण त्यातच चूक झाल्यास येणारे निष्कर्ष सुद्धा दिशाभूल करणारे ठरतात. तर मूळ वर्षाला संदर्भ वर्षही म्हणतात. निर्देशांक काढताना मूळ वर्ष व चालू वर्षातील किमतीची तुलना केली जाते. म्हणून मूळ वर्ष व चालू वर्ष यात जास्त अंतर असू नये. याचाच अर्थ निर्देशांकासाठी कोणतेही पायाभूत वर्ष चालत नाही. म्हणजे त्या वर्षात तेजी मंदी किंवा दुष्काळ, आवर्षण, पूर, युद्ध, भूकंप, अतिउत्पादन अशा घटना घडलेल्या नसाव्यात. म्हणजेच मूळ वर्ष हे सर्वसाधारण असावे. त्यानंतर निर्देशांक तयार करण्याचा तिसरा टप्पा किंवा निर्देशांकाच्या रचनेतला हा तिसरा टप्पा वस्तूची निवड. आपण निर्देशांक तयार करत असताना ज्या वस्तूची निवड करतोय ती सर्वसामान्य असावी आणि ती सर्व समाजाचं सर्व व्यक्तींचं प्रतिनिधित्व करणारी असावी. म्हणजेच निर्देशांकाच्या हेतूनुसार वस्तूची निवड केली जाते. उदाहरणार्थ कामगारांच्या राहणीमानाचा निर्देशांक तयार करावयाचा असेल तर कामगार वापरत असलेल्या वस्तूंचीच आपल्याला निवड करावी लागते. कामगारांचा राहणीमानाचा निर्देशांक तयार करायचा असेल तर आपल्याला श्रीमंत व्यक्ती ज्या वस्तूचा वापर करतात त्या वस्तूची निवड करता आपल्याला येणार नाही. म्हणजे
कामगार दररोज दैनंदिन जीवनात ज्या वस्तूचा वापर करतोय अशाच वस्तूंची निवड आपल्याला करावी लागते आणि त्यातल्या त्यात का या प्रत्येक कामगाराचं प्रतिनिधित्व करणारी ती वस्तू पाहिजे. त्यानंतर नंबर 4 आहे किंमतीची निवड. निर्देशांक कोणासाठी व कशासाठी तयार करावे याचा हे ठरल्यानंतर वस्तूच्या घाऊक की किरकोळ किमती निवडायच्यात हे ठरवावे लागते. उदाहरणार्थ घाऊक किमती ह्या कमी असतात आणि किरकोळ किमती ह्या जास्त असतात. तर कामगारांचा निर्देशांक काढावे याचे निश्चित केले तर त्यासाठी कामगार वापरत असलेल्या वस्तूंच्या किरकोळ किमतीच विचारात घ्याव्या लागतात. कारण की कामगार म्हणजे मजूरदार हे ठोक स्वरूपात म्हणजे घाऊक स्वरूपात वस्तूची खरेदी करत नाही. छोट्या मोठ्या दुकानातून ते किरकोळ स्वरूपात वस्तूची खरेदी करतात. म्हणून घाऊक किमतीपेक्षा किरकोळ किमतीच आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. म्हणजेच हेतू काय आहे या हेतूनुसार आपल्याला वस्तूच्या किंमतीची निवड करावी लागते. घाऊक किंमत का आपली किरकोळ किंमत. म्हणजेच कामगारांच्या राहणीमानाचा निर्देशांक तयार करायचा असेल तर आपल्याला किरकोळ किमतीच विचारात घ्याव्या लागतील. नंबर 5 सरासरीची निवड. निर्देशांकासाठी जी माहिती गोळा केली जाते त्याची सरासरी काढावी लागते. सरासरी काढण्याच्या काही पद्धती आहेत. मध्यांक, भूमिती सरासरी, अंकगणितीय मध्य इत्यादी सरासरी काढण्याच्या पद्धती असून निर्देशांकासाठी योग्य पद्धतीची निवड करावी लागते. प्रामुख्याने निर्देशांकासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो कारण तुलनात्मकदृष्ट्या त्याची गणना करणे फार सोपे आहे. त्यानंतर 6वा टप्पा किंवा 6वी पायरी आहे निर्देशांकाच्या रचनेतील वस्तूचा भार म्हणजे वस्तूच्या महत्त्वानुसार म्हणजे दैनंदिन उपभोक्त्यांच्या दृष्टीने वेगवेगळ्या वस्तू आपल्या उपभोगामध्ये कमी जास्त महत्त्वाच्या असतात. उपभोगाच्या दृष्टीने व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रत्येक वस्तूचं महत्त्व हे कमी जास्त असते. उदाहरणार्थ कामगारांच्या दृष्टीने ज्वारी, तेल, डाळ यांना जितके महत्त्व आहे तितके सोने, टीव्ही, फ्रीज, सिनेमा, कार या वस्तूंना तेवढे महत्त्व नाही. म्हणून कामगारांच्या राहणीमानाचा निर्देशांक काढताना ज्वारी, तेल, डाळ इत्यादी वस्तूंना जास्त भार द्यावा लागतो आणि त्यानंतर सोने, फ्रीज, टीव्ही या वस्तूंना कमी भार द्यावा लागतो. म्हणजेच आपण कोणासाठी निर्देशांक तयार करत आहोत त्या हेतूनुसार आपल्याला हेतू निश्चित करावा लागतो. हेतूनंतर आपण कोणासाठी निर्देशांक तयार करतो. उदाहरणार्थ कामगारांसाठी तयार करीत असेल तर कामगाराच्या जीवनामध्ये त्या संबंधित वस्तूंचं काय महत्त्व आहे त्या महत्त्वानुसार आपल्याला त्या वस्तूचा भार निश्चित करावा लागतो. त्यानंतर सूत्राची निवड. निर्देशांकाचा हेतू व आकडेवारीची उपलब्धता यानुसार योग्य त्या सूत्राची आपल्याला निवड करावी लागते. म्हणजे निर्देशांकाची रचना म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यातून आल्यानंतर म्हणजे सर्वप्रथम आपण निर्देशांकाचा हेतू निश्चित करतोय कोणासाठी व कशासाठी आणि मूळ वर्षाची निवड करतोय. जसं की चालू वर्ष 2020 आहे तर आपल्याला मूळ वर्ष 2015 किंवा 2010 सुद्धा घेता येते. तर मूळ वर्षाची निवड आणि ते मूळ वर्ष हे सर्वसाधारण असावे लागते. नंबर 3 वस्तूची निवड. म्हणजे आपण ज्यांच्यासाठी निर्देशांक काढतोय त्या समाजामध्ये किंवा त्या व्यक्तीसाठी त्या वस्तू ह्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या असाव्यात तर अशा वस्तूंची निवड करावी लागते. नंबर 4 किंमतीची निवड. म्हणजेच कोणत्या किमती घाऊक का किरकोळ किमती कोणत्या किमती हेतूनुसार किमतीची निवड आपल्याला करावी लागते. त्यानंतर सरासरी म्हणजे अंकगणितीय मध्याचा यामध्ये विचार केला जातो. त्यानंतर वस्तूचा भार. व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्या वस्तूला किती महत्त्व आहे त्यानुसार आपण त्या संबंधित वस्तूला भार देत असतोय आणि कमी महत्त्वाच्या वस्तूंना कमी भार दिला जातोय. त्यानंतर सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे ही सर्व माहिती आपल्याकडे जमा झाल्यानंतर आणि सर्वात शेवटी आपल्याला सूत्राची निवड करावी लागते. प्रत्यक्षात आपल्याला निर्देशांक काढण्यासाठी निर्देशांकाचा हेतू व आकडेवारीची उपलब्धता यानुसार आपल्याला योग्य त्या सूत्राची निवड करावी लागते. तर प्रामुख्याने निर्देशांक काढताना प्रामुख्याने एक सूत्र आहे. त्या सूत्राद्वारे निर्देशांक काढला जातो. निर्देशांकाचं मूल्य काढलं जाते ते आपण सूत्र पाहू. किंमत निर्देशांक बरोबर आहे चालू वर्षातील वस्तूच्या किंमतीची बेरीज भागिले मूळ वर्षातील वस्तूच्या किंमतीची बेरीज गुणिले 100. म्हणजेच चालू वर्षातील वस्तूच्या किंमती काय आहेत त्या सर्व किंमतीची एकंदरीत आपल्याला बेरीज करावी लागते भागिले चालू वर्ष म्हणजे 2020 या वर्षातील त्या संबंधित वस्तूच्या सर्व वस्तूंच्या किंमतीची बेरीज करावी लागते. त्यानंतर भागिले मूळ वर्षातील म्हणजे 2010 हे आपण आधार वर्ष म्हणजेच मूळ वर्ष गृहीत धरलं तर 2010 मध्ये त्या संबंधित वस्तूच्या किमती काय होत्या त्या सर्व वस्तूंच्या किमतीची एकूण बेरीज करावी लागते. मग या दोहोंचा भागाकार करून त्याला 100ने गुणाकार केले असता आपल्याला निर्देशांकाचं मूल्य प्राप्त होते. मग अशा पद्धतीनं आपण काय करतोय
निर्देशांकाचं मूल्य या सूत्राद्वारे आपण काढू शकतोय. मग अशा पद्धतीने निर्देशांक तयार करताना आपल्याला ज्या पायऱ्यातून किंवा ज्या टप्प्यातून जावं लागते ते निर्देशांकाची रचना आपण अशा पद्धतीने बघितलेली आहे. यानंतर पाहू आपण निर्देशांक तयार करताना बऱ्याच आपण त्या टप्प्यातून जात असताना आपल्याला बऱ्याच अडचणींना किंवा बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागते. तर किंवा निर्देशांक तयार करत असताना बऱ्याच मर्यादा पडतात. तर त्या मर्यादांचा अभ्यास आपल्याला इथं करावयाचा आहे. सर्वप्रथम पहिली मर्यादा आहे किंवा निर्देशांक तयार करत असताना येणारी पहिली अडचण आहे वस्तूची निवड. वस्तूची निवड म्हणजे निर्देशांकासाठी निवडलेल्या वस्तू प्रातिनिधिक स्वरूपाच्या असाव्यात, पण प्रातिनिधिक स्वरूपाच्या वस्तू निवडणे तेवढं सोपं काम नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची आवड निवड, रुची, सवयी, रूढी, परंपरा भिन्न असतात. त्यामुळं प्रत्येकासाठी ती सर्वसमावेशक किंवा सर्वांसाठी ती प्रातिनिधिक वस्तू असेल अशी निवड आपल्याला करता येत नाही. निवडत असताना या सर्व बाबीचा परिणाम म्हणजेच एखाद्या प्रत्येक व्यक्तीची आवड निवड, रुची, सवयी, परंपरा, रूढी या सर्व बाबीचा परिणाम त्या वस्तूवर होत असतोय. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून ती वस्तू महत्त्वाची असते तर दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून कमी महत्त्वाची असते. म्हणून हे निवडणे तेवढे सोपं काम नाही. नंबर 2, किंमतीची निवड. किरकोळ किमती, घाऊक किमती, नियंत्रित किमती असे किमतीचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे किरकोळ, घाऊक आणि नियंत्रित किमती असे किमतीचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी कोणत्या किमती विश्वसनीय आहेत हे ठरवणे फार अवघड आहे, तेवढं सोपं काम नाही. नंबर 3, भारनिश्चिती. भारनिश्चिती म्हणजे आपण वस्तूचा भार देतोय. म्हणजे निर्देशांक तयार करताना वस्तूंचा भार निश्चित करावा लागतो, पण ते काम वाटते तितके सोपे नाही. कारण एका व्यक्तीला जी वस्तू अधिक महत्त्वाची वाटते तीच वस्तू दुसऱ्या व्यक्तीला कदाचित कमी महत्त्वाची वाटेल. शिवाय भार ठरविताना पूर्वग्रह, व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन आणि त्यानंतर पूर्वग्रह आणि व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन याचा प्रभाव त्या वस्तूच्या भारनिश्चितीवर पडत असते. म्हणून ती एक समस्याच आहे. त्यानंतर चौथी मर्यादा आहे मर्यादित व्याप्ती. म्हणजे ह्या निर्देशांकाची व्याप्ती ही मर्यादित आहे. निर्देशांकाची व्याप्ती मर्यादित आहे कारण एका हेतूने तयार केलेले निर्देशांक हे दुसऱ्या हेतूसाठी आपल्याला वापरता येत नाही. म्हणजे हेतूनुसार निर्देशांक भिन्न भिन्न असतात. उदाहरणार्थ आपण जो कामगारांच्या राहणीमानाचा निर्देशांक काढला असेल तर तो कामगारांच्या राहणीमानाचा निर्देशांक हा आपल्याला भांडवलदारांच्या राहणीमानासाठी तो लागू करता येत नाही. म्हणजे हेतूनुसार तो निर्देशांक भिन्न भिन्न असतोय. म्हणजेच एका हेतूनं काढलेला निर्देशांक दुसऱ्या हेतूसाठी वापरता येत नाही. म्हणजेच निर्देशांकाची ही व्याप्ती मर्यादित आहे. नंबर 5, अर्थव्यवस्थेतील बदल. म्हणजे जग हे परिवर्तनशील आहे, सतत बदल होत असतात. या आधुनिक काळात तर मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. न्यू टेक्नॉलॉजी येत आहे. कमी खर्चात जास्तीचं आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला घेता येणं शक्य झालं आहे. तर देशातील लोकसंख्या, लोकांच्या सवयी, आवडीनिवडी, रूढी, परंपरा, अपेक्षा नेहमीच बदलत असतात. एवढंच नव्हे तर तंत्र आणि यंत्रामध्ये सुद्धा बदल होत असतंय. अशा या बदलाची दखल मात्र निर्देशांकात घेतली जात नाही. त्यानंतर आहे 6वं, गुणवत्तेतील बदल. गुणवत्तेतील बदल म्हणजे काय आहे? वस्तूच्या गुणवत्तेत जो काही बदल होतोय, म्हणजेच चांगल्या क्वालिटीची वस्तू तयार झाली तर या बदलाकडे निर्देशांक हे दुर्लक्ष करीत असते. त्यानंतर सूत्राची उणीव. म्हणजे तर आपण निर्देशांक काढण्यासाठी आपण सरासरी या सूत्राचा वापर करतोय. म्हणजे निर्देशांकाची सरासरी काढतोय, पण निर्देशांकाच्या रचनेसाठी अचूक असं सूत्र कोणतंही आपल्याला आजपर्यंत मिळालेलं नाही. ही फक्त सरासरीच आहे. त्यामुळे त्याला सरासरीच्या सर्व मर्यादा त्या सूत्रावर पडत असतात. म्हणजे सरासरी ही म्हणजेच अंकगणितीय सरासरी ही आपल्या स्वतःमध्ये ती दोषपूर्ण आहे. म्हणून ही सूत्राची एक उणीव आहे. म्हणजे निर्देशांकाची ही एक मर्यादा आहे किंवा ही एक अडचण आहे. मग अशा पद्धतीने निर्देशांकाच्या मर्यादा पाहत असताना प्रामुख्याने वस्तूंची निवड करत असताना ती प्रातिनिधिक वस्तू निवडावी लागते, पण तेवढं काम सोपं नाही आहे. किमतीची निवड करत असताना घाऊक किमती, किरकोळ किमती का नियंत्रित किमती, कोणत्या किमती विश्वसनीय असतात हे निवडणे तेवढं सोपं नाही. भारनिश्चितीमध्ये एकाच व्यक्तिपरत्वे त्या वस्तूचं महत्त्व भिन्न भिन्न असते. म्हणून भारनिश्चितीचं काम तेवढं सोपं नाही. मर्यादित व्यक्ती म्हणजे एका हेतूसाठी तयार केलेले निर्देशांक हे दुसऱ्या हेतूसाठी आपल्याला वापरता येत नाही.
अर्थव्यवस्थेत झालेले जे काही बदल आहे, आवड निवड, रुची, टेक्नॉलॉजी, यंत्र व तंत्रात झालेला या सर्व बदलाकडे निर्देशांक दुर्लक्ष करतोय. म्हणजे या बदलाची दखल या निर्देशांकामध्ये घेतली जात नाही. एवढंच नव्हे तर काळानुरूप त्या गुणवत्तेतील बदल म्हणजे काळानुरूप वस्तूच्या गुणवत्तेत म्हणजे क्वालिटीमध्ये बदल होतोय, वस्तूचा दर्जा सुधारतोय. आधुनिक काळामध्ये कमी वेळेत जास्तीचं आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला घेता येऊ लागलंय. तर या वस्तूच्या गुणवत्तेत झालेल्या बदलाकडे निर्देशांक दुर्लक्ष करतोय किंवा या गुणवत्तेतील बदलाची दखल या निर्देशांकामध्ये घेतली जात नाही. आणि त्यानंतर सूत्राची उणीव म्हणजे तर आपण निर्देशांकाचं मूल्य काढत असताना आपण अंकगणितीय सरासरीचा वापर करतोय. तर अंकगणितीय सरासरी ही स्वतःच दोषपूर्ण आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच मर्यादा आहेत. तर या सूत्राद्वारे काढलेलं मूल्य हे दोषपूर्णच असते, म्हणून ही एक सूत्राची उणीव आहे. अशा पद्धतीनं निर्देशांकाच्या मर्यादा इथं संपलेल्या आहेत. तर हे निर्देशांकाच्या मर्यादा इथं संपल्यात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.